Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is 9th lecture about the chapter Financial Planning. This is part of video lecture series about SSC Mathematics. I appeal you to subscribe my channel Maths Made Easy and take advantage of all these lectures. You can also put your suggestions, your comments about these lectures. Okay, so in the previous lecture we were doing that GST chain, and one problem only was discussed about the GST chain. Now we will proceed further to do some more problems. See, this second problem we will discuss. Messrs. Jai Chemicals purchased a liquid soap having taxable value rupees 8,000. So what was the taxable value? See, the taxable value was this is second problem from the solved problems. Solved problems, we will say SP, solved problems. So taxable value is rupees 8,000. Rupees 8,000. This is taxable value. Okay, and sold it to the consumers for the taxable value of rupees 10,000. This is at the time of purchase. This was the taxable value at the time of purchase, and at the time of sale the taxable value was rupees 10,000. Taxable value rupees 10,000. Okay, this is given. Okay, rate of GST is also given. Rate of GST 18%. Rate of GST is 18%. Find CGST and SGST payable by Messrs. Jai Chemicals. We have to calculate CGST and SGST. Very simple problem. तुम्ही नीट समजावून घ्या की हे सर्व अतिशय सोपे प्रॉब्लेम्स आहेत. इनपुट टॅक्स म्हणजे आपण काय सांगितलेलं आहे, आयटम्स परचेस करताना दिलेला जीएसटी म्हणजे तो इनपुट टॅक्स. मग परचेस किती रकमेला केलंय ते 8,000. सो your solution can be like this. Solution, see, input tax म्हणजेच काय होणार, 18%. जीएसटी चा रेट 18% आहे ऑफ 8,000 बिकॉज दे हॅव परचेस दॅट आयटम फॉर द 8,000. लिक्विड सोप की काहीतरी म्हटलंय त्यांनी, लिक्विड सोप. ओके, म्हणजेच तुम्हाला काय करावं लागेल, 18/100 ने तुम्हाला 8,000 ला मल्टिप्लाय करावं लागेल. सो दिस 2 zeros विल बी गॉन, आणि मग तुम्हाला हे 1800 आणि 18 चौक 144 म्हणजे 1440 रुपये हा झाला इनपुट टॅक्स. ओके, आउटपुट टॅक्स किती होणार बघा. आउटपुट टॅक्स म्हणजे काय, आयटम सेल करताना कलेक्ट केलेला जीएसटी. मग तो सेल किती रकमेला केलाय, 10,000. म्हणून आपण काय करणार, 18% ऑफ 10,000. बरोबर आहे. म्हणजेच काय होणार, 18/100 इंटू 10,000. म्हणजे हे 2 शून्य जातील इथले, 1,800 रुपये. 18 गुणिले 100, बरोबर आहे, 1,800 रुपये. रुपीज 1,800. बरोबर आहे. म्हणून मग जीएसटी पेएबल हा काय होणार बघा, आउटपुट टॅक्स मायनस आयटीसी. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच 1,800 मायनस 1,440 म्हणजेच किती त्याला पे करावं लागणार, रुपीज 360. ओके, डिड यू अंडरस्टँड? व्हेरी सिंपल आयडिया. सी पेएबल CGST हा त्याच्या निम्मे असणार. ते आता सोपं आहे ना. तुम्हाला एकूण जीएसटी पेएबल किती आहे, 360. सो CGST पेएबल CGST it is equal to SGST and it is equal to 180 rupees 180. Understood? So what is there in this problem? If you understand properly all these concepts, what is input tax, what is output tax, then the things are very simple. आणि एक आयडिया त्यातली लक्षात घ्या ना, तुम्ही ज्यावेळी माल खरेदी करता
त्यावेळी तो तुमच्याकडे येतो, म्हणून ते इनपुट झालं. आणि तुम्ही ज्यावेळी माल विकता, सेल करता, त्यावेळी ते तुमच्याकडून तो जातो, म्हणजे आउटपुट आहे. इनपुट म्हणजे काय? मला इनपुट्स मिळाले म्हणजे काय? मला कुठून तरी ही माहिती मिळालेली आहे. ओके, मग इनपुट म्हणजे कमिंग टू यू, आउटपुट म्हणजे गोईंग फ्रॉम यू. मग इनपुट म्हणजे परचेस करताना जो काही जीएसटी तुम्ही पे करणार त्यालाच आपण काय म्हणायचं? परचेस करताना जो जीएसटी आपण पे करतो त्यालाच काय म्हणायचं? इनपुट टॅक्स. आणि सेल करताना जो जीएसटी कलेक्ट करतो आपण, परचेस करताना आपण ज्याच्याकडून परचेस केलं त्याला जीएसटी आपण देत असतो. म्हणून तिथे काय म्हणतोय आपण बघा, काय म्हणतो आपण? इनपुट टॅक्स म्हणजे काय? वेन एव्हर यू परचेस सर्टन थिंग्स, वॉट एव्हर टॅक्स यू पे, वॉट एव्हर जीएसटी यू पे, वॉट एव्हर गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स यू पे, इट इज अ इनपुट टॅक्स. आणि हा आउटपुट टॅक्स सेल करताना तो कलेक्ट केलेला असतो. मग याच्यामधला फरक म्हणजे आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स, त्याला जरी ITC म्हटलेलं असलं तरी ते इनपुट टॅक्स क्रेडिट, मग तो जो आहे ना दॅट इज जीएसटी पेएबल. सो पेएबल जीएसटी, मग त्याच्यामधला निम्मा स्टेट गव्हर्नमेंटला, निम्मा सरकार म्हणजे केंद्र सरकारला, सेंट्रल गव्हर्नमेंटला, असं ते कॅल्क्युलेशन तुम्हाला. आणि हे समजलेलं असलं पाहिजे. ते कसं लक्षात ठेवायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. काही आयडियाज तुम्हाला सांगितल्या जातील की इनपुट म्हणजे काय, आउटपुट म्हणजे काय, etc. etc. But finally, and another very important issue is the calculations that you perform. They must be clearly, perfectly done. तिसरा प्रॉब्लेम बघूया आता. मेसर्स जय केमिकल्स purchased a liquid soap, okay, at rupees 8,000 with GST and sold it to the consumers rupees 10,000 with GST. Rate of GST is 18%. Find the amount of CGST and SGST to be paid by Jay Chemicals. आता इथे काय होणार बघा, हे इन्क्लुडिंग जीएसटी आहे. नोट दॅट हिअर द प्राइसेस आर इन्क्लुडिंग जीएसटी. मग आता काय होणार? टोटल व्हॅल्यू ऑफ जीएसटी जी आहे, बरोबर ना? हा तिसरा प्रॉब्लेम आपण फ्रॉम सॉल्ड एक्झाम्पल, सॉल्ड प्रॉब्लेम्स. तर काय म्हणतोय बघा आपण हिअर, we can say prices are including GST. Including GST. This is very important. Prices are including GST. Okay. So total value of GST, total value actually, not total GST, total value. Total value which is with GST, it will be what? It will be equal to taxable value plus GST. हे आपल्याला माहिती आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू जी असते त्याच्यावर आपण जीएसटी आकारतो आणि मग त्याची बेरीज ही टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी. सो इफ द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द लिक्विड सोप, बघा, इफ taxable value of liquid soap is rupees 100, okay, is rupees 100, then the total value is 118. का? तर 18% जीएसटी आहे ना. So then total value is rupees 118. हे कशावरून काढलं आपण? तर इथे आपल्याला दिलेलं आहे बघा की 18% इज द रेट ऑफ जीएसटी. हे इथे आपण लिहूया, इथे कंसात लिहूया ॲज रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू 18%. ठीक आहे. So the ratio of total value upon taxable value is constant as the rate of GST is same. So ratio आपण जर काढला, कशाचा रेशो? टोटल व्हॅल्यू upon taxable value. This is total. I will write it properly. Total value upon taxable value is a constant. Is constant.
का कॉन्स्टंट आहे? ॲज द रेट ऑफ जीएसटी इज सेम. ॲज रेट ऑफ जीएसटी इज सेम. जीएसटीचा रेट बदलत नसतो ना, तो 18%. ती आयटमवर अवलंबून आहे रेट ऑफ जीएसटी. ओके, मग आता आपण काय म्हणणार? फॉर द टोटल व्हॅल्यू ऑफ ₹118 द टॅक्सेबल व्हॅल्यू इज ₹100. बरोबर ना? मग आता इथे आपण असं म्हणूया, फॉर टोटल व्हॅल्यू ऑफ ₹118 taxable value is 100. Taxable value is equal to 100 rupees. म्हणून आपण जर इथे म्हटलंय ना टोटल व्हॅल्यू अपॉन टॅक्सेबल व्हॅल्यू, हा रेशो कॉन्स्टंट असणार. म्हणजेच काय झालं, आपण आता असं म्हणूया की ती जी काही आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे टॅक्सेबल व्हॅल्यू, ती एक्स मानली समजा आपण. लेट टॅक्सेबल व्हॅल्यू बी एक्स. लेट टॅक्सेबल व्हॅल्यू बी एक्स. आपण हा पहिला पार्ट करतो. त्यातला पहिला पार्ट म्हणजे कुठला बघा, त्यांनी आपणाला विचारलंय हे बघा, रेट ऑफ जीएसटी. फाइंड द अमाऊंट ऑफ CGST अँड SGST टू बी पेड बाय द जय केमिकल्स. मग त्याच्यामध्ये आपण पहिलं बघूया. फॉर टोटल व्हॅल्यू 118, ते 118 जर असेल तर ₹100 हे टॅक्सेबल आहे. मग 8,000 जर असेल, बघा त्यांनी पहिल्यांदाच काय सांगितलंय तुम्हाला, जय केमिकल्स परचेस्ड लिक्विड सोप 8,000ला विथ जीएसटी. म्हणून ते आता आपण कसं लिहिणार, त्याची जी टॅक्सेबल व्हॅल्यू असणार ती किती असणार बघा, x भागिले 8,000. So the taxable value is ₹100 and for the total value of ₹8,000 let the taxable value be ₹x. ती आपण x मानली म्हणून x आणि 8,000 यांचा रेशो. म्हणजेच इथे कशाची असणार तो रेशो, तर 100 भागिले 118. म्हणून जर क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे तुम्ही केलं तर x म्हणजे किती येणार. सो आय विल इरेज फर्स्ट पार्ट नाउ, इट इज नॉट नीडेड. सो नाउ we will erase all this part. We will continue with this. मग आता हे जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलं ना तर यू कॅन सी दॅट x इज इक्वल टू काय होईल, 100 गुणिले 8,000. बघा हे क्रॉस मल्टिप्लाय तुम्ही करणार म्हणजे 100 त्याला 8,000 ने गुणणार आणि त्याला डिवाइड बाय 118 सॉरी. म्हणजे हे जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर ते 6,779 ₹6,779.66 एवढं ते येतं तुम्हाला. ही झाली टॅक्सेबल अमाऊंट. ठीक आहे. सो जीएसटी, मग त्यांनी किती जीएसटी पे केला ॲट द टाइम ऑफ परचेस. सो जीएसटी पेड ॲट द टाइम ऑफ परचेस सोपं आहे ना हे. तो आता त्याने कितीला परचेस केलं, एकूण 8,000ला. मग त्याच्यामधून हे वजा करा. सो इट विल बी 8,000 मायनस 6,779.66. हे जी काही वजाबाकी येईल ती बघा त्यांनी ते काढलेलं आहे. ते आय विल नॉट वेस्ट माय टाइम इन डुईंग दॅट कॅल्क्युलेशन. परंतु हे जे काय आहे ना हे तुम्हाला किती होतंय बघा, 1220.34. ₹1220.34 एवढी ती अमाऊंट येते. दिस इज जीएसटी पेड ॲट द टाइम ऑफ परचेस. ठीक आहे. आता दुसरा मुद्दा बघा त्यातला, सेकंड पार्ट. इथे काय सांगितले तुम्हाला, फॉर द टोटल व्हॅल्यू ऑफ ₹10,000. फॉर टोटल व्हॅल्यू कितीला विकलं म्हणून सांगितले त्यांनी, टोटल व्हॅल्यू 10,000. टोटल व्हॅल्यू ₹10,000. ओके. लेट द टॅक्सेबल व्हॅल्यू बी वाय. मगाशी एक्स घेतला आपण, आता वाय घ्या. लेट वाय बी टॅक्सेबल व्हॅल्यू. मग त्याच्यामुळे काय होईल बघा,
हेच आपण हाच फॉर्म्युला पुन्हा वापरणार. आय विल इरेज दिस फर्स्ट अँड देन वी विल कंटिन्यू. फॉर्म्युला तोच वापरणार आपण, तो आपण नेहमीच तेच म्हटलंय, तो रेशो सेम राहणार म्हणून. लेट वाय बी टॅक्सेबल व्हॅल्यू. त्यामुळे काय होईल बघा आता तुमचा फॉर्म्युला, वाय अपॉन 10,000 बरोबर इथे किती होणार, 100 भागिले 118. मग आता ह्याच्यातून y जर मला काढायचा आहे, दिस इम्प्लाइज y इज इक्वल टू 100 गुणिले 10,000 आणि भागिले 118. इफ आय परफॉर्म दिस कॅल्क्युलेशन इट कम्स टू बी 8474.58, 8474.58 एवढी ती अमाऊंट येते रुपीज. ठीक आहे. सो आउटपुट टॅक्स कलेक्टेड, आउटपुट टॅक्स दॅट मीन्स टॅक्स कलेक्टेड. किती झाला टॅक्स कलेक्टेड, तर ॲक्च्युअली टॅक्सेबल अमाऊंट हीच आहे, पण त्यांनी कितीला घेतलं ते 10,000. म्हणजे 10,000 मधून हे मला वजा करावं लागेल. सिंपल, 10,000 मायनस 8474.58 म्हणजेच हे किती होणार, रुपीज 1525. लक्षात घ्या, 1525.42 हे झालं. ठीक आहे. मग जीएसटी पेएबल, आता ह्या दोन्ही गोष्टी आल्या ना. सो जीएसटी पेएबल इज व्हॉट, इट इज आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स, किंवा त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतात. आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. मग आउटपुट टॅक्स तुमचा किती आला, हा 1525.42 आणि इनपुट टॅक्स किती आला होता, 1220.34. सो सबट्रॅक्ट दॅट. बघा, सो व्हॉट आय हॅव टू डू इज नाव सबट्रॅक्ट फ्रॉम 1525.42 मायनस फ्रॉम दॅट वी हॅव टू सबट्रॅक्ट 1220.34. सो द फायनल आन्सर विल बी 305 रुपये आणि 8 पैसे. सो दिस इज रुपीज 305.08 आणि मग त्याच्या निम्मे हे CGST म्हणून जाणार आणि निम्मे हे SGST म्हणून जाणार. सो दॅट कॅल्क्युलेशन यू कॅन, अँड इट इज गिवन हिअर ऑल्सो, सो वी विल नॉट स्पेंड टाइम ऑन दॅट, बट दिस इज हाऊ दिस थिंग्स आर टू बी डन. आणि हे सर्व नीट समजावून घ्या. आता इथे तुम्हाला एक त्यांनी दिलेलंच आहे, म्हणजे ते काय म्हणता येईल, ॲक्टिव्हिटी टाईप एक इश्यू दिलेला आहे तुम्हाला, तो नीट समजावून घ्या आणि करा. ते काहीच नाही त्याच्यामध्ये. बघा, सपोज अ मॅन्युफॅक्चरर सोल्ड अ सायकल फॉर द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रुपीज 4,000, म्हणून इथे 4,000 लिहिलेलं आहे, टू द होलसेलर. म्हणजे हा इथे होलसेलर, म्हणजे इथे मी काय लिहिणार, मॅन्युफॅक्चरर, इथे काय लिहिणार, होलसेलर, इथे काय लिहिणार, रिटेलर, आणि इथे काय लिहिणार, कस्टमर किंवा कन्झ्युमर. प्रत्येक ठिकाणी बघा, होलसेलरने मॅन्युफॅक्चररने होलसेलरला विकलं. बघा, इथे आपण हे कंप्लीट करूया, थोडंफार लिहूया, सर्वच नाही लिहत मी, बिकॉज इट इज एक्सपेक्टेड दॅट यू विल परफॉर्म दॅट ॲक्टिव्हिटी. बट what will be there in the first box, manufacturer. So suppose I write it as M only. Now from M it goes to आपण हे नीट काढूया जरा. ओके, सो from M it goes to wholesaler. From wholesaler it goes to retailer, and from retailer it goes to customer. मग आता इथे त्यांनी सांगितलंय की त्या वस्तूची किंमत किती, 4,000. ओके, रुपीज 4,000. होलसेलरने रिटेलरला विकलं त्यावेळी तिथे काय किंमत घेतली त्याने, 4,800. सो रुपीज 4,800. आणि रिटेलरने कस्टमरला विकलं त्यावेळी त्याने 5,200 रुपये घेतले, रुपीज 5,200. असं हे चेंज झाली तयार. प्रत्येक वेळी रेट ऑफ GST किती आहे, 12%. इथे पण 12% आणि इथे पण 12%. मग आता इथे बघा, इथे पहिल्यांदा काय म्हणणार मी, इनपुट टॅक्स ऑफ मॅन्युफॅक्चरर.
इनपुट टॅक्स आउटपुट टॅक्स ऑफ द मॅन्युफॅक्चरर. कारण काय, मॅन्युफॅक्चररने सेल केलं ना, म्हणून आउटपुट टॅक्स तो किती येणार, 12% ऑफ 4,000. 4,000 वर 12%. मग ते इथे कॅल्क्युलेशन करा. म्हणजे कसं लिहिणार तुम्ही, 4,000 पहिल्या त्या ब्रॅकेटमध्ये 4,000 गुणिले 12/100. हे 2 शून्य जातील आणि 12 चौक 48, म्हणजे ते 48 आणि त्याच्यावर एक शून्य, 480 रुपये. हा काय झाला, तो येणार बघा. जीएसटी पेएबल बाय मॅन्युफॅक्चरर ₹480. आउटपुट टॅक्स ऑफ द होलसेलर. मग होलसेलरने विकलं रिटेलरला, विकलं म्हणजे त्याच्यापासून गेलं, म्हणजे आउटपुट टॅक्स ते 4800च्या वर 12%. बरोबर ना. बघा इथे 12% ऑफ 4800, म्हणजेच ते कॅल्क्युलेशन केलं की 576 येतं. सो जीएसटी पेएबल बाय होलसेलर इज आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स किती आला, 576. इनपुट टॅक्स किती आहे होता, 480. म्हणून त्याला फक्त 96 रुपये पे करायचे. याचा अर्थ लक्षात घ्या, ऑलरेडी त्याने 480 रुपये मॅन्युफॅक्चररला दिलेलेच आहेत. त्यामुळे आता पुन्हा त्याने 576 रुपये पे करायचे नाही आहेत. ऑलरेडी 480 पे केलेले आहेत, म्हणजे आता उरले किती, तर 96 रुपये. सो दॅट मच ही हॅज टू पे. आणि आउटपुट टॅक्स ऑफ द रिटेलर किती झाला, तर 5200 वर 12%. ते जे काही कॅल्क्युलेशन असेल ते करा आणि त्याच्यावरून ते सर्व ॲक्टिव्हिटी ती कंप्लीट करा. तेव्हा हे सर्व जे आहे ना, हे सर्व जे प्रॉब्लेम्स आपण डिस्कस केले इथे, हे सर्व तक्ता भरायचा आहे तुम्हाला. ते करा कंप्लीट. व्हेरी सिम्पल आयडिया. आणि साधं लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्ही माल विकता त्यावेळी तो आउटपुट आहे, माल परचेस करता त्यावेळी तो इनपुट आहे. त्यामुळे माल परचेस करताना, म्हणजे समजा मी कन्झ्युमर आहे, मी कुणाकडून तरी माल परचेस केला की मला जो जीएसटी पे करायचा आहे त्याला मी काय म्हणणार, मी परचेस केला इनपुट टॅक्स, आणि त्या होलसेलरने तो किंवा रिटेलरने तो विकला मला, म्हणून त्याच्या दृष्टीने तो आउटपुट टॅक्स आहे. विकला म्हणजे आउटपुट, परचेस केला म्हणजे इनपुट. सो दिस आयडियाज इफ यू रिमेंबर, नथिंग इज डिफिकल्ट. ओके. सो इन द नेक्स्ट लेक्चर सम प्रॉब्लेम्स वी विल सॉल्व फ्रॉम these things, and then we will go for next part, which is shares and all that. Shares and mutual funds we have to study. Okay. So again, at the end of the lecture, I appeal all of you to subscribe my channel and take advantage of all these lectures. Thank you.